मराठवाडा सुपरफास्ट। संभाजीनगरमधल्या जांबरगाव इथल्या समृद्धी महामार्गावरची टोल कर्मचारी संपावर, वेतन थकल्यामुळे कर्मचारी संपावर। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामदास कदम यांनी अनेक पदं भूषवली, पण तरीही अशा पद्धतीनं नमक हरामाची भाषा कदम वापरत असतील तर त्यांना लखलाप, अंबादास दानवेंची टीका। रामदास कदम आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल आणि कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीचं तिकीट कुणाला द्यायचं हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवणार, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। डिसेंबर 2024 पर्यंत अहमदनगर बीड रेल्वे सेवा सुरू होणार। केंद्र आणि राज्य सरकारनं 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानं कामाला गती, दानवेंची माहिती। मनोज जरांगेंनी केलेल्या आवाहनाला पिंपळगाव महादेवमध्ये झाली सुरुवात। घरोघरी लावले स्टिकर्स। लोकसभा प्रचारासाठी पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नये अशी पाटी लिहिण्याचं जरांगेंनी केलं होतं आवाहन। महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरातील उत्सवाची तयारी पूर्ण। मंदिराला आकर्षक रोषणाई। बीडच्या गेवराईतील आश्रमशाळेत पोलिसांसमोर कॉपी पुरवल्याचा प्रकार उघड। 10वीच्या इंग्रजीचा पेपर सुरू असताना परीक्षार्थींना 3ऱ्या मजल्यावर चढून कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ व्हायरल। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचं पाण्यासाठी बिऱ्हाड आंदोलन। इसापूर धरणामधून शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता द्यावी आणि पाणी प्रश्न सोडवावा, नागरिकांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।